नमस्कार शेतकरी बांधवांनो, कुदळे हायड्रोलिक अँड मेकॅनिकल नांगर मोहोळमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो बघू शकता हा कुदळे हायड्रोलिक मोहोळ कंपनीचा नांगर. हे शेतकरी बांधव आलेत ज्यांनी आपल्याकडून 1-1.5 वर्षापूर्वी पलटी खरेदी केली. ते विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसं काय बाबा, मेंटेनन्स कसं काय त्यांचं हे आपण आलेलो आहे आज कवठे महांकाळ सांगली जिल्ह्यात आलेलो आहे आपण. त्यांचं एक्सपिरियन्स, त्यांना मेंटेनन्स कसं काय वाटतंय, कसं काय घेतल्यावर त्यांनी एवढ्या लांब आमच्याकडून घेतले, त्यांना घेतल्यावर काय आमच्याकडून पश्चाताप झाला का, आमच्याकडून सर्व्हिसला काय त्रास झाला का किंवा काय प्रॉब्लेम वाटला का, हे सगळं त्यांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव? हरोली. हरोली तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. तुम्ही आपलं पहिल्यांदा कसं बघून आलं? मी इंस्टाग्रामवर पहिलं. इंस्टाग्रामवर बघितल्यावर तुम्हाला म्हणजे असं घेतल्यावर असं काय फील झालं का, आपल्याला पश्चाताप वाटला काय? काही सुद्धा नाही. घेतल्यावर काय काय फायदा झाला? नांगर लागायला 1 नंबर आहे. लागायला 1 नंबर. आणि रान किती जरी कठीण असलं तरी पण काय आजपर्यंत तर काय अडचण नाही. तुम्ही ह्या ट्रॅक्टर क्षेत्रात किती दिवसापासून? मी 13 वर्ष झाली. 13 आणि 17 वर्ष झाली. 17 वर्ष म्हणजे पहिला एक ट्रॅक्टर होता. ही आज बघू शकता न्यूवाला ट्रॅक्टर आहे. खूप वर्षाचा ट्रॅक्टर आहे. आणि तुम्ही किती एकर पलटी मारली असेल? मी आतापर्यंत 100 एकराच्या दरम्यान. 100 एकराच्या दरम्यान पलटी. 100ला पण जास्त झाले पण अंदाजे. हां. तुम्हाला काय आजपर्यंत 1 रुपया मेंटेनन्स काय घातलेलं नाही आणि कुठं अडचण म्हणून काय आली कुठं अडचण नाही. तुम्ही ह्याच्यात दुसऱ्या कंपनीचा पण वापरलं त्यात भरपूर त्रास झाला. त्याच्यात पहिला त्रास झाला आणि ते साईज होता माझा पहिला. त्यात मांड्या लहान असल्यामुळं मला प्रॉब्लेम येतो. तण अडकणे, पाचट अडकणे. तुम्ही ही पलटी आणल्यापासून आपल्याला काहीच त्रास नाही. आता तुम्हाला म्हणजे पहिला त्रास होत नाही. हायड्रोलिकचं काय मेंटेनन्स? काही सुद्धा नाही. 1 रुपया कधी मेंटेनन्स आणल्यापासून 1.5 वर्षात मी 1 रुपया खर्च केला. फक्त आत्ता ह्या पुढचं टोक पुढे सारून घेतलं 1.5 वर्षात. 1.5 वर्षात टोक फक्त पुढे सारून. नाहीतर बाकी 1 वेल्डिंग नाही, 1 नट नाही, काही सुद्धा नाही. बघू शकता मित्रांनो, एवढ्या लांबून आले तरी पण तुम्ही सॅटिस्फिकेशन आहात. 1 नंबर आहे. निवांत आहे. आणि बाकीचं कुणी नांगर घ्यायला पण माझी अडचण नाही ना. मी आजपर्यंत प्रत्येकाला न घेणाऱ्याला सुद्धा तयार केलं. घे, मी आहे त्याला आज ते तुमच्या मित्रांनी पण लेमकन खरेदी नाही, लेमकनचं बुकिंग केलेलं होतं, पण ते कॅन्सल करून मी तिकडं पाठवलं. आणि ते पण समाधानी. परवाच गाठ पडलेलं मला. 1 नंबर आहे. त्याला पण काय आजपर्यंत त्याला पण काय काहीच अडचण नाही. तर बघू शकता मित्रांनो, ही जी समाधानी आहे त्यांचा पूर्ण उसा क्षेत्राचा एरिया, पाल्यात वगैरे काहीच अडचण नाही. आणि पलटी आणलेल्या दिवशीच मी पाल्यात वापरले आणि ते पण पाचट कुट्टीच्या पाल्यात नाही, मी रोटरनं चुरा केलेला. त्यात मी घातल्यानंतर काहीच अडचण नाही. तुम्ही म्हणजे मी स्वतःच्या रानात सुद्धा पाचट कुट्टी करत नाही. रोटरनं कुट्टी करून ही पलटी वापर. पाचटनं कुट्टी केल्यामुळे आपल्याला फायदा खताचा वगैरे तर सेंद्रिय खताचा, त्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढणार. पाचट आम्ही शक्यतो 10-20 वर्षात आम्ही कधी रानात पेटवलं नाही. पूर्ण ते कुट्टी करूनच ते हे करून